नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. आज आपण आले आहोत भोर तालुक्यातील मोहनगड या किल्ल्यावरती. मागं पाहू शकता किल्ले मोहनगडची पाटी आहे आणि ह्या रोडने आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्यासोबत आहे आज आपला मित्र विजय. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आजच्या मोहिमेला. किल्ले मोहनगड पुण्यापासून जवळपास 100 ते 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोर आणि महाड या नगरांना जोडणारा वरांदा घाट. या घाटावरती लक्ष ठेवणारा किल्ला म्हणजे किल्ले मोहनगड. मित्रांनो बघा, इथं याच ना खडी वगैरे आहे. या गोणींमधून खडी आपल्याला वर तिथं किल्ल्यावरती न्यायचं आहे. ठीक आहे, या जंगल वाटेतून तर डोंगरावरती न्यायचं आपल्याला. इथं गाड्या पण पार्क केलेल्या आहेत. या रोडने वर जायचं आपल्याला. ठीक आहे, तुम्ही जर पुण्याहून किल्ल्यावर येत असाल तर आधी भोरमध्ये यावे. तिथून ST बसने किंवा स्थानिक वाहन घेऊन वरांदा घाट पार करून शिरगाव या पायथ्याच्या गावी पोचावे. आणि तुम्ही मुंबईहून जर येत असाल तर महाड मार्गे शिरगाव येथे पोचता येते. हा किल्ला निजामशाही तसेच आदिलशाही या काळात बांधला गेला असावा असे मानले जाते. इसवी सन 1659च्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला असा उल्लेख आढळतो. हा किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त अवस्थेत पाहायला मिळतो. किल्ल्यावरती पाण्याच्या टाक्या, कातळकोरीव पायऱ्या तसेच तटबंदींचे अवशेष आणि जन्य मातेचे मंदिर देखील पाहायला मिळते. पाण्याचं टाकं इकडं खाली. खाली पाण्याचं टाक आहे. रोड जरा अवघड आहे खाली. दिसतं तुम्हाला पाण्याचं टाक येतं. मित्रांनो, आपण आता मोहनगडावरती आहे. मोहनगडच्या ह्या रोडने थोडं खाली आलं का तुम्हाला गोष्ट दाखवतो. हे माझ्या मागं पाहू शकता तुम्ही. हे पूर्ण कातळामध्ये कोरलेलं टाक आहे. ठीक आहे ना, हे बघा. अजूनही थोड्या प्रमाणात याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे. अखंड कातळामध्ये कोरून काढलेले आहे पूर्ण टाक आहे. ठीक आहे, आणि याच्या अजून इकडे खाली गेलं का इथं एक दुसरं टाकं दिसतं आपल्याला. चला आता खाली जाऊन ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता आपण गडाच्या थोडा खालच्या साईडला आलो आहे. या रोडने खाली आलो आपल्याला. बघा इथं एक टाके तो पाहायला मिळाले. 2 स्तंभ असलेले टाके तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही माझ्या मागं. हे एक स्तंभ आहे आणि इथं एक स्तंभ आहे. असं जवळजवळ आहे 20-1 फुटाचं टाक आहे. अजून याच्यामध्ये अजून आता पाणी पाहायला मिळते पूर्ण. पिण्यायोग्य नाही सध्या पाणी. आणि इथं एक छोटं टाकं पाहायला मिळतंय बघा. हे अजून टाकं खोल असू शकतं. थोडं उकरल्यानंतर अजून याच्यात पाणी साठेल. ठीक आहे, चला आता आपण ना या रोडने परत वर जाणार आहोत. तर मित्रांनो, हे आहे मोहनगडाची गडदेवता आई जननी मातेचं मंदिर.
तर मित्रांनो, आज सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत गडावरती दुर्ग संवर्धन मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेमध्ये गडावरील आपण मगाशी ज्या पाण्याच्या टाक्या पाहिल्या त्या टाक्या स्वच्छ करण्याचं काम चालू होतं. त्या टाक्यांमधून काढलेल्या पाण्याचा वापर आपण गडावरील पुढील वास्तू संवर्धनासाठी करणार होतो. जय शिवराय मित्रांनो. तर खालनं जन्नी मातेच्या मंदिरापासून आपण आता किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या बाजूला आलो आहे. आणि तुम्ही इथं मागे पाहू शकता या गोणींमध्ये काहीतरी सामान आहे. तर हे सामान काय म्हणाल तर या गोणींमध्ये वाळू, कच तसेच खडी आहे. हे कशासाठी तर सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत गडावरती आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अखंड कृष्ण पाषाणात कोरलेलं एक स्मारक बांधणार आहोत. जसं किल्ले ढवळगडवरती छत्रपती संभाजी महाराजांचं ज्याप्रमाणे स्मारक बांधलेलं आहे त्याच प्रकारचं स्मारक आपण किल्ले मोहनगडवरती देखील बांधत आहोत. ठीक आहे. तर आजची मोहीम आहे. तुम्ही पाहू शकता इथं छोटंसं पाण्याचं तळं करून खालच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांमधनं पाणी आणून ह्या टाक्यांमध्ये इथं तळ्यामध्ये साठवायचं सकाळी आपण काम केलं आहे. आता काय ह्या गोणींमधून खडी, कच, वाळू हे गडावरती आणलेलं आहे. अजून हे काम आपलं चालू आहे. अजून भविष्यात पण भरपूर काही मोहिमा होतील. तर या मोहिमेमध्ये तुम्ही देखील उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावा ही सर्वांना विनंती. ठीक आहे. इकडं माग पावसात गडाचा पुढचा परिसर आहे, डोंगर रांग आहे आणि गडावरती जास्त पाण्यासारख्या अशा वस्तू काही नाही आहे. काही प्रमाणात टाक्या आहेत, खाली 2-3 टाक्या पाहिल्या आपण. जन्नी मातेचं मंदिर आहे आणि आता हे आपण महाराजांचं स्मारक बांधण्याचं काम करत आहोत. ठीक आहे. हे गडाचा इतिहास काय म्हणाल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी प्रतापगडची लढाई केली त्यापूर्वी बाजीप्रभू देशपांडेंना ह्या किल्ल्याची दुरुस्ती करायला सांगितलं होतं असं काही ठिकाणी उल्लेख आहे. ठीक आहे. आणि हा किल्ला मुख्यतः टिळणीसाठी किंवा हा माड भोर हा वरांदा घाट आहे. ठीक आहे ना. इकडे मागे वरांदा घाट आहे, इथं धरण आहे एक. ठीक आहे. तर ती ह्या घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची नेमणूक केली होती. ठीक आहे. जास्त काही या किल्ल्याचा इतिहासामध्ये उल्लेख आपल्याला आढळत नाही आहे. ठीक आहे मित्रांनो, आपली मोहीम अशीच पुढे कंटिन्यू होत राहील. तुम्ही देखील अशा या किंवा दुसऱ्या कोणत्या गडावरती मोहिमा ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी नक्कीच सहभागी व्हा ही तुम्हाला विनंती. ठीक आहे. चला तर मित्रांनो, भेटूया आपण अशाच पुढील एका नवीन मोहिमेमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.